दगड मारा ना बाजाने वाट नाही बाया मंदिरा है काची मजा आहे टाक्याच्या महादेवाला आलेलो आहे भाऊ आम्ही. जय श्री महाकाल. महादेवाच्या दर्शनाला जायचे आता वरती. हो लय मस्त स्पॉट आहे भाऊ. जागृत स्थान इथं महादेवाचं टाका महादेव म्हणून ओळखलं जात आहे. नागातून 6-7 किलोमीटर अंतरावर आहे स्थान. इकडे वरती महादेवाचे मंदिर आहे. हा रस्ता आहे वाटतं. या रस्त्याने आता आम्ही सरळ चढतोय. वरती महादेवाचे दर्शन घ्यायचे आम्हाला. राधे 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 हे पाय इथून सर्व काही दिसतं असं लय वरती. इथून वरती जायचे आपल्याला. वरती महादेव आहेत. जय श्री महाकाल. बोला महादेव बाबा की जय हो. झेंडा दिसतोय आता. बापरे थकून गेलो बो. आता बरं वाटतं. इथून दिसतंय वाटतं महादेव आहे आता पुढे. हे पाय इथून सर्व नजारा दिसतो आपल्याला. थंडीचे दिवस आहेत. दुवारी आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम येतोय कॅमेराला पण. हे पहा आता महादेवाच्या दारी आलो आम्ही. इथे मस्त लहान खोली बनवलेली आहे. इथं कोणी राहत असेल वाटतं पण आता कोणी दिसत नाही तिथं. टाकाचे महादेव म्हणून ओळखलं जातं हे ठिकाण. नागदच्या पुढे कजगावहून इकडे मध्ये यावं लागतं.
हे पण लय भारी वाटलं मला आता इकडे वरती येऊन. इथं लोक भंडारा वगैरे सर्व काही करतात. लय भाविक येतात. आज रविवार आहे म्हणून कोणी दिसत नाही इथं. सोमवारचे सर्व भाविक इथं येतील. हे पहा इथं जेवण वगैरे भंडारा बनवतात लोक. आता मी आतमध्ये मंदिरात एंट्री करतोय. जय भोलेनाथ की जय हो. जय श्री महाकाल. हा चेतन धुना राहतो बाबांच्या भोलेनाथाच्या. इथं कोणीतरी साधू संत लोक राहतात वाटतं, पण आता कोणी काही दिसत नाही इथं. इथं सर्व साहित्य जेवणाचे वगैरे सर्व काही. हे बा हे टाका महादेव आहे. हे महादेवाचे मंदिर आहे. हे बा हे महादेव आहेत. हे कोरलेलं आहे सर्व. हे बा लय मस्त सीन आहे इथला. हे पहा महादेव बाबा, महादेव टाका मित्र मंडळ. इथं गणेशजीची आरती पण आहे. परत इथं हे पण आहे. भोलेनाथाची आरती. इथं केळं पण दिसतात बरं मला. कोणीतरी खायला केळं आणलेली तिथं. हे बघ गुरुदत्त देव आदेश लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांचा फोटो या. हे पहा सर्व व्यवस्था इथं. इथं भाविक येतात. उद्या सोमवार आहे, उद्या लय गर्दी राहिली तर. आज संडे म्हणून काही कोणी दिसत नाही आपल्याला, फक्त आपणच आहोत. हे पहा हा इथं पाण्याच्या टाका आहे. या टाक्यामुळे टाका महादेव म्हणून ओळखलं जातं महादेवांना. हे लय प्राचीन आहे. हे बघा इथं पाणी दिसतंय. कायमस्वरूपी इथं पाणी राहतं. कधी न संपणारं पाणी आहे. या टाक्यामध्ये केव्हा या उन्हाळा पावसाळा हिवाळा कधीही या तुम्ही, इथं लय ताजे पाणी दिसेल तुम्हाला आणि थंडगार पाणी भेटेल प्यायला. हे महादेवांची कृपा आहे. हे पहा इथं पूर्ण पाणी आहे. इथे स्वच्छ पिण्याचे पाणी आहे. लय भाविक येतात, पाणी पितात. मनोकामना इथं भाविकांच्या पूर्ण होतात. जय श्री महाकाल मित्रांनो.